हॅलो, मी अन्वी मराठे. आज खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करते. ॲक्च्युली तब्येत ठीक नव्हती, सो त्यामुळे थोडा व्हिडिओला लेट झाला. पण आता थोडं बरं वाटत असल्यामुळे म्हटलं की तब्येत पण ठीक वाटते आहे. सो मग विचार केला की आज आपण थोडं बाहेर जाऊन यावं आणि त्यातच लक्षात आलं की गणपतीचं दर्शन करायला जाऊया. आणि मग खूप मन झालं होतं ॲक्च्युली मला गणपतीला जाऊन. तर विचार केला की आज दगडूशेठ गणपतीचं दर्शन करावं. म्हणून घरातली सगळी कामं मी पटकन आवरली आणि म्हटलं की संध्याकाळी गणपतीचं दर्शन करायला आलो. तर हे पुण्यामधलं श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आले होते मी आणि तिथे विचार केला की आज नारळ चढवावी 5 आणि त्यासाठी 5 नारळ घेतले. तर त्या दादांनी मला नारळाबरोबर काही फूल दिलं होतं आणि जास्वंदीचं मला फूल हवं होतं. पण नंतर मी त्यांच्याकडे परत गेली आणि त्यांना म्हणाले की मला जास्वंदीचं फूल हवं आहे, गुलाबाचं नको. तर त्यांच्याकडे जास्वंदीचं फूल अवेलेबल नसल्यामुळे ते म्हटले की जास्वंदीचं नाही आहे ताई, तर गुलाबच आहे आपल्याकडे. तर म्हटलं ठीक आहे, घेतलं आणि म्हटलं जाऊ दे, नेक्स्ट टाईम परत आलं की आपण जास्वंदीचं फूल घेऊ. आणि मग नंतर दर्शनासाठी रांगेत गेले आणि आज खूप छान प्रकारे दर्शन झालं. बाहेर आलो, बाप्पांकडे बघतच राहिले. बाप्पांकडे किती जरी बघितलं तरी आपलं मन भरत. हॅलो, मी अन्वी मराठे. आज खूप दिवसाने मी व्हिडिओ अपलोड करते आहे. ॲक्च्युली माझी थोडी तब्येत ठीक नव्हती, पण आता मी ओके आहे. त्यामुळे म्हटलं की आज कुठेतरी बाहेर जाऊया आणि तेवढ्यात मला असं वाटलं की गणपतीला जाऊन येऊया. कारण की खूप मन झाले होते, मी गणपतीला गेलीच नव्हते. ॲक्च्युली मला मंथमधून एकदा तरी गणपतीला जायची इच्छा असते. सो मग आज ठरवलं की घरातली सगळी कामं पटकन आवरावी आणि गणपतीला जावं. आणि तशाच प्रकारे मग मी संध्याकाळी गणपतीसाठी आले. मी पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीला आली होती आणि तिथे मला 5 नारळ चढवायचे होते आणि